तर कालच्या क्लासमध्ये आपण सेक्शन 84 पाहिला होता, अर्धवट पाहिला होता. आज आपण पूर्ण करून घेऊयात सेक्शन 84 ला. सेक्शन 84 काय आहे? तर एंटाइस और टेकिंग अवे होय होय. और डिटेनिंग. म्यूट करा प्लीज. एंटायसिंग और टेकिंग अवे और डिटेनिंग हे जे तीन वर्ड्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत यामध्ये. विथ क्रिमिनल इंटेंट अ मॅरिड वुमन. मग आपण मेन सेक्शनवर तर येऊयात. हुएवर हुएवर म्हणजे जेंडर न्यूट्रल आहे. टेक्स और इंटायसिस. आता हे जे शब्द आहे टेक्स और इंटायसिस, यामध्ये एकदा फिजिकल फोर्स असू पण शकते किंवा नसू पण शकते. आता यामध्ये सगळ्यात मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलं होतं की सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यामध्ये पनिशमेंट खूप कमी आहे. किती आहे? फक्त 2 इयर्स. 2 इयर्स मॅक्झिमम पनिशमेंट आहे. तर हे याच फॅक्टरमुळे पण आहे, कारण की व्हायलेन्स यूज नाही होता इथे. फिजिकल फोर्स पण होऊ शकते किंवा नाही होऊ शकते, है ना. तर इथं काय म्हटलंय? टेक्स. टेक्स म्हणजे यामध्ये फिजिकल फोर्स असणे गरजेचं नाही. होऊ शकते जे वुमन आहे, हे वुमन आहे, एनी वुमन जी आहे, तिची विलिंगनेस पण असू शकतं, है ना. तर टेक्स और एंटायसेस हवे. एंटायसेस हवे. हु इज अँड whom he knows or has reason to believe to be the wife of any other man. मग इथे जे विक्टिम आहे ते कोण आहे? वाईफ आहे, पण दुसऱ्या व्यक्तीची. विथ इंटेंट दॅट शी मे हॅव इलिसिट इंटरकोर्स. तर इंटेन्शन काय आहे इथे अक्युजचा? की इलिसिट इंटरकोर्स करण्यासाठी करण्याचा एक इंटेन्शन हा झाला. किंवा दुसरा इंटेन्शन काय आहे? कन्सील, लपवणे आणि तिला डिटेन करणे, म्हणजे बंदिस्त ठेवणे किंवा अडकवून ठेवणे. याला मराठीत काय म्हटलंय? अडकवून ठेवणे. आता हे जे डिटेन पण आहे ना, ते पण फिजिकल फोर्स नसू शकते इथे. गरजेचं नाही आहे की इथं फिजिकल फोर्स पाहिजे. लपवणे किंवा अडकवून ठेवणे. ठीक आहे, पण कशासाठी? तर हेच इलिसिट इंटरकोर्ससाठी. विथ द इंटेंट, विथ दॅट इंटेंट म्हटलं आहे, एनी सच वुमन. ठीक आहे, याच्यानंतर तो पनिशमेंट दिली आहे. ठीक आहे, तर आपण व्हाईट बोर्डवर जाऊयात, बघूयात मग याला. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले यांनी काय म्हटलंय? टेक्स और इंटायसिस. आपण बघत आहोत सेक्शन 84 BNS. ठीक आहे, तर मग यांनी काय शब्द यूज केलाय? टेक्स और इंटायसिस. आणि टेक्स और इंटायसिस मध्ये फिजिकल फोर्स असणे गरजेची नाहीये. ठीक आहे, तर टेक्स और इंटायसिस. आता कोणाला टेक्स और इंटायसिस करते? द वाईफ ऑफ अनादर मॅन. वाईफ ऑफ अनादर मॅन. ठीक आहे, मग इंटेन्शन पण आहे सोबत. आता मेन्स रिया आहे ना, दोन प्रकारचे मेन्स, ते दोन मेन्स. ते इंटेन्शन दोन आहे. तर पहिला तर आहे इलिसिट इंटरकोर्स. इलिसिट इंटरकोर्स. आणि सेकंड आहे कन्सिल्स. कन्सिल्स और डिटेन्स. और डिटेन्स. कन्सिल म्हणजे लपवणे, डिटेन्स म्हणजे अडकवून ठेवणे. ठीक आहे, आता डिटेन म्हणजे काय? तर मी सांगितलं अडकवून ठेवणे. आणि हे आपल्याजवळ केस लॉ पण आहे. केस लॉचं नाव आहे अलंगीर. अलंगीर वर्सेस स्टेट. आणि इयर आहे 1959. ठीक आहे, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल की डिटेल्स काय आहे, अजून डीप मध्ये जायचं आहे, तर तुम्ही हे केस लॉ रेफर करू शकता. मी इथे डीप मध्ये नाही जाणार आहोत, तुम्ही स्वतः वाचू शकता. मग हा तर झाला फर्स्ट पार्ट. आता फर्स्ट पार्ट पनिशमेंट पण आहे. पनिशमेंट काय आहे? फक्त 2 इयर्स. तर इंटरेस्टिंग पार्ट का पनिशमेंट असायचं. पनिशमेंट.
यस और फाइन म्हटलं आहे, और फाइन, और बोथ, और बोथ. ठीक आहे, और बोथ. चला 84 मध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. जर तुम्हाला 84 सेक्शन कोणता आहे आयपीसीचा? 498 आहे ना? ठीक आहे, हे सेक्शन 84 आयपीसी 498. हा एक. सोबत रीड विथ तुम्ही करू शकता सेक्शन 87 बीएनएस, जे की किडनॅपिंग अँड अबडक्शन बद्दल सांगते, ऑफ अ मॅरिड वुमन. सेक्शन 366 आयपीसी. आणि सेक्शन 222 चा सबसेक्शन 2 ऑफ सीआरपीसी. आता हे एक्झॅक्टली काय आहे तर हे खूप सोपं आहे. हे जे सीआरपीसीचा सेक्शन जो आहे तो खूप सोपा आहे ऍक्च्युली. तर ते तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की इथे काय म्हणायचं आहे मला. तर इथे मोठा ऑफेन्स कोणता आहे? तर मोठा ऑफेन्स हा आहे ऑब्विसली 87. हा छोटा आहे कारण की इथे डिटेन आहे. इथे फक्त डिटेन आहे, पण इथे काय आहे? किडनॅपिंग आहे, किडनॅपिंग आणि अपडेट. तो ऑब्विसली हा जो आहे हा सिरियस ऑफेन्स आहे 87. जर समजा सिरियस ऑफेन्स मध्ये चार्ज झाला इथे एका व्यक्तीवर 87 लागलाय, 87 लागलाय, 87चा ऑफेन्स केलाय, पण काही इन्ग्रेडियंट्स जे आहे ना ते मिसिंग आहे, तर मग त्या अक्यूजला 84 मध्ये शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, सेक्शन 87 मोठा आहे. समजून घ्या त्यामध्ये 3 इन्ग्रेडियंट. करा प्लीज. 3 इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा 4 इन्ग्रेडियंट्स आहेत, पण 2 इन्ग्रेडियंट काय होत आहे, फुलफिल नाही होत आहे. तर हे 2 इन्ग्रेडियंट 84 चे आहे. तर मग 84 मध्ये अक्यूजला पनिशमेंट किंवा कन्व्हिक्शन होतं. तर हे गोष्ट कोण सांगते? तर हे गोष्ट सेक्शन 245 बीएनएस सांगते. ठीक आहे, हा मेनली चार्ज फ्रेमिंग बद्दल सांगते. हा चार्ज फ्रेमिंगचा सेक्शन. ठीक आहे, काही डाऊट आहे इथपर्यंत? काही रिपीट करायचं आहे सांगा, आपण रिपीट करूयात. हा तो सेक्शन आहे 245. हा बीएनएसचा आहे, बीएनएसएस. ठीक आहे, सीआरपीसी. सीआरपीसीचा कोणता येईल? सेक्शन सबसेक्शन 2. हा झाला सीआरपीसीचा. आणि हा आहे सबसेक्शन. व्हेन अ पर्सन, जर एखादा व्यक्ती इज चार्ज विथ अन ऑफेन्स, तर एक ऑफेन्स आहे, समजून घ्या कोणता ऑफेन्स आहे त्यांनी केला, सेक्शन 87 मध्ये, सेक्शन 87 ऑफ बीएनएस. अँड फॅक्ट्स आर प्रूव्ह, फॅक्ट्स प्रूव्ह पण झालेले आहे, म्हणजे ऑफेन्स प्रूव्ह झालेला आहे, विच रिड्यूस इट टू मायनर ऑफेन्स. पण तो रिड्यूस झालेला आहे, काही इन्ग्रेडियंट्स फुलफिल नाही झाले म्हणून सेक्शन 84 मध्ये गेला आहे. ही मे बी कन्व्हिक्टेड ऑफ द मायनर ऑफेन्स, मग त्याला या सेक्शन मध्ये कन्व्हिक्शन होणार, इवन दो त्याला चार्ज केला नव्हतं. चार्ज 87 मध्ये झाला, पण पनिशमेंट कन्व्हिक्शन 84 मध्ये होईल. ठीक आहे, तर हेच सांगायचं आहे सेक्शन 245 ला. त्याला काही डाऊट नाही आहे तर आपण वापस मग बेअर ऍक्ट वरती जाऊयात. ठीक आहे, 84 आपला क्लिअर झालेला आहे. मग आपण 85 वरचा जाऊयात. ठीक आहे, 85. आता 85 हा खूप फेमस आहे कारण की 498A म्हणजे क्रुएल्टी. काऊन फेमस झालाय? आता तर खूप फेमस आहे रिसेंटली, कारण की मिसयूज जास्त होतो याचा. ठीक आहे, याचा मिसयूज जास्त होतो. सेक्शन 80 आणि 85 हे जास्त मिसयूज होऊन झाले. 80 म्हणजे कोणता? तर डाउरी डेथ.
सेक्शन 304B ऑफ आयपीसी. हा आहे आयपीसी. हू एव्हर, जे कोणी म्हणजे जेंडर न्यूट्रल, बिंग द हजबंड ऑफ रिलेटिव्ह ऑफ हजबंड ऑफ, म्हणजे जेंडर न्यूट्रल म्हणता येईल का नाही. तर इथे जे अक्युस्ड आहे, अक्युस्ड कोण होणार, हजबंड किंवा रिलेटिव्ह ऑफ द हजबंड. सब्जेक्ट सच म्हणतो क्रुएल्टी. क्रुएल्टीची डेफिनेशन कुठे आहे ते इथे आहे. हे बघा सेक्शन 85 क्रुएल्टी मीन्स. आता मला सांगा क्रुएल्टी आपण सगळ्यात पहिले शब्द कुठे पाहिला, त्याच्या पहिले पण पाहिला होता ना. 85च्या पहिले सगळ्यात पहिले क्रुएल्टी कुठे पाहिला होता. शॅल बी पनिश विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 3 इयर्स. 84 मध्ये किती इयर्स होती, 2 इयर्स. इथे किती आहे, 3 इयर्स. अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू. ठीक आहे. आता 86 साठी कोणता सेक्शन होता आपल्याला आयपीसी मध्ये, तर सेम सेक्शन 498A. 498A चे दोन तुकडे झाले, एक 85, एक 86. आन्सर आला माझा करेक्ट, सेक्शन 80 डावरी डेथ. तर आपण सेक्शन 80 बघून घेऊयात. चला वरती जाऊयात. एक मिनिट. सेक्शन 80 आपण डावरी डेथ बघितलाय. या सेगमेंटचा पहिला सेक्शन आपण बघितलाय, डावरी डेथ. तो कुठे आहे, क्रुएल्टी, क्रुएल्टी इथे आहे. ठीक आहे. पण हे क्रुएल्टी 86 मधली क्रुएल्टी आहे का, तर नाही. मी मागच्या क्लासमध्ये पण सांगितलं तर ही क्रुएल्टी 86 मधली आहे का, नाही. कारण की 86 हा फक्त सेक्शन 85 साठी आहे. ठीक आहे. तिथे क्रुएल्टी और हरासमेंट. पण इंटरेस्टिंगली हे क्रुएल्टी आणि हरासमेंट हे 86 क्लॉज बी मध्ये, ए आणि बी मध्ये रिफ्लेक्ट झालेले आहे. तर ते आपण बघून घेऊयात. चला वापस जाऊयात आपण सेक्शन 86 वरती. ठीक आहे. येस. तर 86 काय डिफाईन करते, तर क्रुएल्टी कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 85. ठीक आहे. तर मग दोन क्लॉजेस आहेत. एनी विलफुल, एनी विलफुल डिफॉल्ट विच इज ऑफ सच नेचर. काय म्हटलं, विलफुल कंडक्ट. विलफुल कंडक्ट कोणाचं, तर यांचं, हजबंड ऑर द रिलेटिव्ह ऑफ हजबंड, विच इज ऑफ सच नेचर ॲज इज लाईकली टू ड्राईव्ह द वुमन. ड्राईव्ह द वुमन म्हणजे काय, एका महिलेला मजबूर करणे. कशासाठी, मजबूर करणे कशासाठी, टू कमिट सुसाईड, टू कमिट सुसाईड ऑर टू कॉज ग्रेव इंजुरी ऑर अ डेंजर टू. तीन गोष्टीला म्हटलंय डेंजर, लाईफ, लिंब, लिंब म्हणजे हात आणि पाय, ऑर हेल्थ. आता हेल्थ मध्ये दोन गोष्टी येतात, एक तर मेंटल आणि फिजिकल. तर हेल्थ म्हणजे मेंटल हेल्थ पण असू शकते आणि फिजिकल हेल्थ पण असू शकते ऑफ द वुमन. ठीक आहे. हे झाली फिजिकल क्रुएल्टी आपण म्हणू शकतो इथे, फिजिकल प्लस मेंटल क्रुएल्टी. हा झाला ए. बी मध्ये काय म्हटलंय, तर हरासमेंट. तर सेम वर्ड आपण हरासमेंट 80 मध्ये पण पाहिलाय, तिथे पण होतं क्रुएल्टी आणि हरासमेंट. ठीक आहे. क्रुएल्टी और हरासमेंट सेक्शन 80 मध्ये पण होतं. हरासमेंट ऑफ द वुमन, मला सांगा सेक्शुअल हरासमेंट हे कुठे आलं आहे सगळ्यात पहिले, कोणत्या सेक्शन मध्ये आहे सेक्शुअल हरासमेंट. सेक्शुअल हरासमेंटचा सेक्शन सांगा. येस 75, चंदा मॅम सांगितलं 75. तर किती सेक्शुअल हरासमेंट किती पद्धतीने सांगितलेले आहे, सेक्शन 75 मध्ये किती आहे, क्लासिफाय किती क्लॉज आहे, सांगा मला किती क्लॉज आहे. येस नैना मॅम सांगितलं 4, करेक्ट. तर ते क्लॉज लक्षात ठेवा, 4 प्रकार. ठीक आहे. हरासमेंट ऑफ द वुमन वेअर सच हरासमेंट इज विथ अ व्यू टू कोअर्सिंग. हा शब्द कुठे ऐकलेला आहे आपण, कोअर्शन. हा शब्द कुठे ऐकलेला आहे, हा ऑफेन्स आहे का,
कोअर्शन हा कुठे आहे, कुठे ऐकलाय? ठीक आहे. विथ अ व्यू टू कोअर्सन हर or any person related to her related to her to meet any unlawful demand. अनलॉफुल डिमांड म्हणजे लॉफुल नाही आहे ती. आता अनलॉफुल डिमांड कशाची, कशाची मागणी होत आहे? तर एक म्हणजे प्रॉपर्टी, कोणती पण प्रॉपर्टी, आणि सेकंड म्हणजे व्हॅल्युएबल सिक्युरिटी. ठीक आहे. और इट अन अकाउंट ऑफ फेलियर बाय हर और एनी पर्सन रिलेटेड टू हर टू मीट सच डिमांड. ठीक आहे. जर फेलियर होत आहे म्हणजे ते देऊ शकत नाही आहे तरी पण हरासमेंट करणं. एक तर डिमांड करायची, आणि जर डिमांड फेल होत आहे तर मग हरासमेंट करायची. ठीक आहे, हे दोन्ही पण येतात. चला, हा आन्सर सांगा कोरेशन कुठे आहे, तर मग नंतर आपण व्हाईट फुटबॉलचं जाऊया. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सेक्शन कोणता आहे? येस, सेक्शन 15 मध्ये आहे. येस, कोर्शन. कोर्शन ऑफेन्स नाही आहे स्वतः. तुम्ही म्हणू शकता क्रिमिनल ऑफेन्स नाही, आपण सिव्हिल मध्ये आपल्याला ICA इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये. काय? चला, तर व्हाईट बोर्डवरचा जाऊया. तर आपण काय बघितलं, सेक्शन 85 पहिले बघितला. आता सेक्शन 85 एवढा मिसयूज होत आहे सध्याच्या परिस्थितीला, खूप मिसयूज होत आहे कोणाकडनं, वुमन्स कडनं. काही पण झालं तर सेक्शन 85 ची FIR देऊन येत आहे पोलीस. तर अशा कंडिशन मध्ये सुप्रीम कोर्टानं एक गाईडलाईन्स दिल्या होत्या अरेस्ट संबंधी. ते दिल्या होत्या अर्नेश कुमार मध्ये. अर्नेश कुमार सांगायची गरज नाही आहे, खूप फेमस आहे, सगळ्यांनाच माहित असेल. कारण की या केसमध्ये काय केलं होतं की कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या होत्या अरेस्ट करण्याच्या पहिले किंवा अरेस्ट झाल्यानंतर. अरेस्टच्या गाईडलाईन्स या केसमध्ये खूप फेमस केस लॉ आहे, लँडमार्क केस लॉ आहे. तर या केस लॉ मध्ये मी सांगत का नाही, कारण की इथे बेल तर आपण बघत नाही. मी सांगत का बरं आहोत? कारण की या सेक्शन 85 म्हणजे सेक्शन 498A ऑफ IPC बद्दल स्पेशल गाईडलाईन, स्पेशल रेफरन्स दिलं होतं. इथे स्पेशल रेफरन्स दिलं होतं याचं. म्हणून हे केस लॉ लक्षात ठेवणं या पण सेक्शन मध्ये गरजेची आहे. आता मग मी तुम्हाला सांगितलं की मिसयूज खूप होत होता. तर मग मिसयूज हा प्रिव्हेंट करण्यासाठी काही केलं नाही का कोर्टाने? हा मिसयूज प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं कोर्टाने? तर कोर्टाने एका केसमध्ये सर्टेन डायरेक्शन्स दिले. ते आहे केस लॉ राजेश शर्मा वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. मी शॉर्ट फॉर्म मध्ये UP लिहितो. आणि ही केस आहे 2017ची. ठीक आहे. तर पहिली केस लॉ तुम्हाला लक्षात कोणती ठेवायची आहे? अनिश कुमार. ही सगळ्यात इम्पॉर्टंट केस लॉ वर्सेस बिहार 2014ची. तर यामध्ये तर स्पेशल रेफरन्स दिलाय सेक्शन 85. त्यांनी सेक्शन 85 मध्ये काय करायला पाहिजे पोलिस? अरेस्ट करायची आहे, गरजेचं अरेस्ट असेल तर काय करायला पाहिजे? आता सेक्शन 85चा मिसयूज टाळण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी पण एक केस लॉ आपल्या जवळ आहे, ती म्हणजे राजेश शर्मा वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 2017. तर यामध्ये डायरेक्शन्स दिले होते. आता हे डायरेक्शन्स मी डीप मध्ये नाही जाणार, तुम्हाला वाचायचे तुम्ही वाचू शकता. एस्पेशली जे क्रिमिनल लॉयर्स आहे त्यांनी ते वाचा, डिफेन्स घेण्यासाठी खूप कामाची. डिफेन्स लॉयरसाठी ही केस खूप इम्पॉर्टंट आहे. राजेश शर्मा वर्सेस स्टेट ऑफ UP 2017. तर हे जे डायरेक्शन्स आहे ना, हे समोर जाऊन याला मॉडीफाय पण करण्यात आलं. मॉडीफाय करण्यात आलं. तर कोणती केस लॉ? ही केस लॉ खूप लांब आहे, तुम्ही लिहू शकता. सोशल ऍक्शन फॉरम
सोशल ऍक्शन फॉर मानव अधिकार, फॉर मानव अधिकार अँड अनादर, अँड अनादर, हे ANO आहे, मी म्हटलं अनादर, अनादर वर्सेस युनियन ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे बिलकुल इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त हीच इम्पॉर्टंट आहे. हे बाकीच्या दोन इम्पॉर्टंट नाही आहे, पण प्रॅक्टिससाठी इम्पॉर्टंट आहे. अँड अदर्स, ORS, अदर्स. आता ही केव्हाची केस आहे? ही 2018ची केस आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे पण केसला वाचू शकता. आता यामध्ये डायरेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते आहे? तर या केसमध्ये 3 इम्पॉर्टंट डायरेक्शन्स होते. आता या डायरेक्शन्स मध्ये जी तिसरी डायरेक्शन आहे, थर्ड डायरेक्शन तुम्ही म्हणू शकता, हे डायरेक्शन तुम्ही वाचायला पाहिजे, कारण की ही बेलशी संबंधित आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये तुम्हाला हे जाईल, ते सोपं जाईल. ठीक आहे, तर मग 85 काय आहे? कॉग्निजेबल ऑफेन्स पण आहे, मी सी लिहितो फक्त. नॉन बेलेबल आहे, नॉन बेलेबल आहे, आणि ट्रायबल बाय JMFC आहे, ट्रायबल बाय JMFC. ह्या 3 गोष्टी पण लक्षात ठेवा. चला, तर आपण सगळ्यात पहिले याची हिस्ट्री बघावं लागत होती, ते माझ्या लक्षात नाही, तर आपण लिहून घेऊ. सगळ्यात पहिले 498A, आपल्याजवळ तर हाच होता ना, 498A QLT साठी हाच होता, 498A IPC. आता ए म्हटला तर हा कोणता नवीन झाला, सेक्शन नवीन आला, अमेंडमेंट आला. तर मग अमेंडमेंट केव्हा झाला? तर हा झाला 1983, म्हणजे क्रिमिनल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट, अमेंडमेंट ऍक्ट 1983. तर 1983 मध्ये हा आला. आता यासोबतच अजून एक प्रोव्हिजन आपल्या समोर होते. हाच कायदा होता, तर याच कायद्याने अजून एक प्रोव्हिजन आणला, आणि तो म्हणजे सेक्शन 113A, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. आता हा खूप इम्पॉर्टंट आहे, सेक्शन 113A इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. म्हणजे BSA चा कोणता झाला हा सेक्शन? तर सेक्शन 117 BSA. ठीक आहे, 117 BSA. ठीक आहे, आता आपण हा बघून घेऊयात. एक मिनिट, मी शोधतो कुठे ठेवला आहे तो. सेक्शन 113 नाही, ठीक आहे, हा सेक्शन 117 हा BSA चा झाला. ठीक आहे, तर यामध्ये काय म्हटलंय? प्रिझम्पशन ऍज टू अबेटमेंट ऑफ सुसाईड बाय अ मॅरिड वुमन. आता अबेटमेंट ऑफ सुसाईड कुठे आहे? कोणी सेक्शन सांगू शकता? अबेटमेंट ऑफ सुसाईड, फक्त अबेटमेंट ऑफ सुसाईड चा सेक्शन सांगा मला. पण इथे काय म्हटलंय सोबत? बाय अ मॅरिड, म्हणजे हा डावरी डेथला अप्लाय होईल, अबेटमेंट ऑफ सुसाईडला तर होईल, पण डावरी डेथला पण होईल. डावरी डेथ म्हणजे सेक्शन 80, सेक्शन 304B IPC. ठीक आहे, डावरी. चला, व्हेन द क्वेश्चन काय आहे आपल्यासमोर? इज वेदर द कमिशन ऑफ सुसाईड बाय अ वुमन had been abetted by her husband or any relative of her, and it is shown that she had committed suicide within a period of 7 years. म्हणजे सेक्शन 80 सॉरी, from the date of her marriage, and that her husband or such relative of her husband
had subjected her to cruelty. The cruelty, the court may presume. तर मग कोर्ट काय प्रिझ्युम करणार, तर अशी कंडिशन आहे. कंडिशन कोणती आहे सेक्शन 80ची? 7 वर्ष आहे. 7 वर्ष जे पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये काय होते की वुमन जे आहे ते वाईफ आहे ते काय करते, सुसाईड कमिट करते. आणि मग प्रश्न कोणता आहे की हजबंड किंवा त्याचे रिलेटिव्ह यांनी क्रुएल्टी कमिट केली आहे का? तर मग अशा कंडिशन मध्ये कोर्ट काय करणार, कोर्ट प्रिझ्युम करणार, हॅव्हिंग रिगार्ड टू ऑल अदर सर्कमस्टान्सेस ऑफ द केस दॅट सच सुसाईड, ही अशी सुसाईड हे कोणी अबेट केलेली आहे, हे हजबंड किंवा त्याच्या रिलेटिव्ह अबेट केली आहे. आता हे गेम चेंजर आहे. हा सेक्शन गेम चेंजर काऊन आहे? कारण की पहिले जो बर्डन ऑफ प्रूफ होता ना या सेक्शनच्या पहिले, हा कोणाकडे होता, प्रॉसिक्युशनकडे. म्हणजे प्रॉसिक्युशनला प्रूफ करायचं होतं की हा खरोखर अबेट केलेला आहे कोणी, हजबंडनी आणि रिलेटिव्ह. पण जेव्हा हा सेक्शन आला, तर या सेक्शननी काय सांगितलं, कोर्ट पहिलेच प्रिझ्युम करून बसणार, पहिलेच काय करून बसणार, प्रिझ्युम करणार की हे ऑफेन्स हजबंड आणि त्याच्या रिलेटिव्हनीच केलेला आहे. म्हणून हे जे बर्डन ऑफ प्रूफ आहे हे कोणाकडे गेलं, तर डिफेन्सकडे. हा डिफेन्स साईड प्रॉसिक्युशन कडून हटलं. ठीक आहे. तर मी हे अजून एकदा रिपीट केलं आहे आज, मागच्या क्लासमध्ये पण मी सांगितलं होतं. ठीक आहे. चला, तर हे 1983 मध्ये आलं. ठीक आहे. सेक्शन 117 BSA आणि सेक्शन 498A IPC हे दोन्ही. आता आपण सेक्शन 86 डिस्कस करूयात. 85 ते कम्प्लीट झालाय आपला. तर सेक्शन 86, सेक्शन 86, सेक्शन 86 मध्ये काय केलं आहे, डिफाईन केलं आहे. काय डिफाईन केलं आहे, तर डिफाईन क्रुएल्टी. डिफाईन क्रुएल्टी. तर सेक्शन 86 दोन क्लॉज आहे आपल्याजवळ. पहिला क्लॉज काय आहे, ए. सेकंड बी क्लॉज. ए क्लॉज मध्ये काय सांगितलं आहे की कोणता पण विलफुल कंडक्ट, एनी विलफुल कंडक्ट, कोणाद्वारे, तर हजबंड आणि रिलेटिव्ह, एनी विलफुल कंडक्ट. आता तो कंडक्ट कसा आहे, विच ड्राईव्ह तुम्हाला, विच ड्राईव्ह तुम्हाला एका वाईफला मजबूर करते, विच ड्राईव्ह वुमन काय करायला, कमिट सुसाईड. तीन गोष्टी आहे. तर एक तर वुमन सुसाईड कमिट करेल, कमिट सुसाईड. एक तर ग्रेव्ह इंजुरी किंवा डेंजर, हे डी आहे, डेंजर टू. याच्यामध्ये पण तीन गोष्टी आहे. कशा कशाला डेंजर, सगळ्यात पहिले तर लाईफ, परत लिम्स. लिम्स म्हणजे काय, हात पाय, दोन हात दोन पाय, ते लिम्स मध्ये येतात. आणि हेल्थ. ठीक आहे, हेल्थ. आता हेल्थ ये वो मध्ये भी पण नहीं दोन होता आहे, एक तर फिजिकल हेल्थ राहू वीडियो शकते. स्टॉप होता फिर भी वीडियो स्टॉप होता पॉज होता काही क्वेश्चन आहे का कोणाला? ठीक आहे, मला वाटते गलतीने झालं. तर हेल्थ, तर हेल्थ फिजिकल हेल्थ पण असू शकते आणि मेंटल. ठीक आहे. हा झाला आपला क्लॉज ए कम्प्लीट झाला. क्लॉज बी बघूयात आपण तसंच. क्लॉज बी मध्ये काय होतं, हरासमेंट. हरासमेंट कुठे डिफाईन नाही आहे, फक्त हरासमेंट म्हटलेलं आहे. तर हरासमेंट कशासाठी, तर डौरीची. इथे मी डायरेक्ट डावरी लिहू शकतो, पण सेक्शन मध्ये डावरी हा शब्द नाही आहे. तर काय आहे, इथे म्हटलाय डिमांड. डिमांड, तर डिमांड कशाची, तर दोन गोष्टीची. एक तर प्रॉपर्टी किंवा व्हॅल्युएबल सिक्युरिटी.
ठीक आहे. आणि हरासमेंट जर डिमांड फेल होत आहे तरी पण हरासमेंट करणं. ठीक आहे. आता मला सांगा व्हॅल्युएबल सिक्युरिटी कुठे आहे आपल्याला, डिफाईन्ड आहे का कुठं? चला तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा. आहे लक्षात कोणाला? आपण बघितलं आहे एक्सटॉर्शन मध्ये आहे. अच्छा, एक्सटॉर्शन मध्ये आहे, करेक्ट आहे, पण डिफाईन्ड कुठे आहे? आपल्याला माहितीच असलं पाहिजे की व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे काय. प्रॉपर्टी तर आपल्याला लक्षात आली आहे, मोएबल इमोएबल प्रॉपर्टी दोन्ही पण राहू शकतात, पण व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे काय? नाही माहित कोणाला? बरं मी सांगतो. तर व्हॅल्युएबल सिक्युरिटी आपल्याला दोन ठिकाणी भेटते. तर आयपीसी बघायचं आहे तुम्हाला, तर आयपीसी मध्ये सेक्शन 30 आहे आपल्याजवळ, आणि बीएनएस मध्ये सेक्शन 231. ठीक आहे. हे डिफाईन्ड आहे आपल्याजवळ. तर मग डेफिनेशन काय दिली आहे व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे काय? तर व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे असा डॉक्युमेंट किंवा असे डॉक्युमेंट्स ज्यामध्ये लिगल राईट एक तर क्रिएट होते लीगल राईट, किंवा एक्सटेंड होते, वाढू शकते, तुमचा हक्क वाढू शकतो, किंवा ट्रान्सफर करणार. समजून घ्या गिफ्ट डीड. जर हजबंड आहे रिलेटिव्ह आहे, ते काय म्हणतात वाईफला त्याच्या, की तू गिफ्ट डीड दे माझ्या नावावर, बक्षीसपत्र करून दे, तुझी प्रॉपर्टी पूर्ण माझ्या नावाने करून दे. तर ते काय झालं, गिफ्ट डीड ट्रान्सफर मध्ये येणार, ट्रान्सफर द प्रॉपर्टी. मग रेस्ट्रिक्ट किंवा एक्सटिंग्विश म्हणजे संपवणे, हक्क सोड माहिती आहे तुम्हाला, किंवा रिलीज किंवा रिलीज या सगळ्या गोष्टी, यांच्या जे लिगल राईट्स आहेत, हे सगळे लिगल राईट्स, आणि त्याचा आपण डॉक्युमेंट बनवतो, तर ते व्हॅल्युएबल सिक्युरिटीमध्ये येतं. ठीक आहे. तुम्ही यासाठी सेक्शन आयपीसीचा सेक्शन 30 किंवा बीएनएसचा सेक्शन 231 वाचू शकता. हे तर मी शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला सगळं काही. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन होता, अबेटमेंट ऑफ सुसाईड. आपण पाहिला होता ना एक सेक्शन. येस, 108 अबेटमेंट ऑफ सुसाईड, सेक्शन 306. करेक्ट करेक्ट, चंदा मॅमने करेक्ट सांगितलं आहे. ठीक आहे. तर मग हा सेक्शन इथे 108 किंवा 306 ला लागू होईल का? तर नाही होईल ना, कारण की बाय मॅरिड वुमन म्हटलेला आहे. हा तर जनरल आहे, हा तर जनरल आहे. ठीक आहे. तर जेव्हा हा वर्ड येतो मॅरिड वुमन, तर हा गेम चेंजर आहे, बर्डन ऑफ प्रूफ सिस्टम, जे की मी इथं डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. अजून कोणता सेक्शन आला आहे का बघू द्या. सेक्शन 220 प्रोसिक्युशन ऑफ ऑफेन्सेस अंडर सेक्शन, हा हा इम्पॉर्टंट. हा बीएनएस, तर सेक्शन 220 कोणता आहे? बीएनएसएसचा. ठीक आहे. तर हा सेक्शन 198 ए आहे सीआरपीसीचा. यामध्ये काय म्हटलंय, की जर कॉग्निझन्स घ्यायचा आहे कशाचं, क्रुएल्टीचं, म्हणजे 498 एचं, तर कॉग्निझन्स घ्यायचा तर कसं असलं पाहिजे कॉग्निझन्स? एक तर तुम्ही पोलीस रिपोर्टवर तर घेणार, पोलीस रिपोर्टवरती, आणि दुसरं काय म्हटलंय, कंप्लेंट. आता हे कंप्लेंट कोणी कोणी करू शकतात? तर एक तर विक्टीम करू शकते, विक्टीम वुमन करू शकते, पर्सन अग्रूट म्हटलं आहे म्हणजे विक्टीम बाय द ऑफेन्स, किंवा तिचे फादर, किंवा मदर, किंवा ब्रदर, आणि किंवा सिस्टर, म्हणजे तिचे जवळचे नातेवाईक. याशिवाय अजून कोण करू शकते? मग फादरच्या परमिशननी, मदरच्या परमिशननी, ब्रदर्स किंवा सिस्टर्स या चौघांच्या परमिशन, हे जे चौघ आहे ना. आणि पाचवा म्हटलाय विथ द लीव ऑफ कोर्ट, बाय एनी अदर पर्सन. जर अदर पर्सन आहे ना, अदर पर्सन, तो पण करू शकते.
पण त्याला परमिशन लागेल कोणाची? 5 जणांची. आणि अजून कोण? कोर्ट. या 5 जणांची परमिशन घेऊन तो काय करू शकते? एक कंप्लेंट फाईल करू शकते. एक कंप्लेंट फाईल करू शकते. आता रिलेटेड टू हर बाय एनी अदर पर्सन रिलेटेड टू हर बाय ब्लड मॅरेज अँड अडॉप्शन. मग हा अदर पर्सन कसा असला पाहिजे? रिलेटेड असला पाहिजे, एक तर ब्लडनी, किंवा मॅरेज, किंवा अडॉप्शन, किंवा अडॉप्शन. या 3 गोष्टींनी रिलेटेड असला पाहिजे. मग या सेक्शनचा मोटिव्ह काय आहे? इंटेन्शन काय आहे? की याला खूप ब्रॉड बनवला आहे. खूप ब्रॉड बनवला आहे. म्हणजे फक्त विक्टिमच नाही, तर विक्टिमचे जवळचे नातलग जे आहे, रिलेटिव्ह आहे, ते पण कंप्लेंट फाईल करू शकतो. ठीक आहे. पण इथे कोण नाही करू शकत? तर इथे स्ट्रेंजर नाही करू शकत. स्ट्रेंजर फाईल करू शकते का? नाही. स्ट्रेंजर फाईल करू शकत नाही. स्ट्रेंजरला सोडून बाकी सगळे फाईल करू शकते कंप्लेंट. आणि नाही तर आपल्याजवळ पर्याय आहे पोलीस रिपोर्ट. ठीक आहे. FIR लॉन्च करणे. ठीक आहे. तर हा सेक्शन तुम्ही 85 सोबत सिंक करू शकता. रीड विथ सेक्शन 85 220 ऑफ BNSS. म्हणजे सेक्शन 198A CRPC. हा ऍड झाला वाटते 1986. ठीक आहे. चला क्लास संपायला. उद्या बघूयात. गुड नाईट. गुड बाय.